बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, मी इसाक पटेल। NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकतो खूप आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये संपूर्ण ठिकाणी गणेश चतुर्थीच्या आपण पाहू शकतो उत्साहामध्ये या ठिकाणी आगमन झाला होता आणि आज आपण पाहू शकतो उद्या विसर्जनाचा दिवस आहे। त्याच्यासाठी आज संपूर्ण देगलूर शहरामध्ये या ठिकाणी गजबजून गेलेल्या चौकडे आपण पाहू शकतो। आपण आता 18 वर्ष झालं या ठिकाणी बसवतो आहोत। या वर्षी आपण किती दिवसासाठी बसलो? 11 दिवसासाठी। तर आजचा शेवटचा दिवस आहे। आता उद्या गणपती बाप्पाचा निरोप घेणार आहोत। तर आपल्याला कसं वाटतं? दरवर्षीप्रमाणे आता 18 दिवसाची खूप छान वाटतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या मंडळामध्ये कशा पद्धतीने 11 दिवस गेले, कशा पद्धतीने या ठिकाणी सर्वजण 11 दिवस आपल्याला गणपती बाप्पाला निरोप देताना एकदम जड अंतःकरणातून द्यावा लागतो असं वाटतं। 12 दिवस आपल्या इथे आपण पाहू शकता 11 दिवस या ठिकाणी गणपती बाप्पा या ठिकाणी असल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहरामध्ये अनेक गणेश चतुर्थी या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि अनेक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं आगळा वेगळा या ठिकाणी देखावा सुद्धा सजावटी करण्यात आले होते। बालाजी झेंडा या ठिकाणी ओम गणेश मंडळातर्फे आपण पाहू शकता अत्यंत सुंदर या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। आज आमच्यासोबत गणेश मंडळ या ठिकाणी वैयक्तिकपणे बसविण्यात आलेलं ओम गणेश मंडळातर्फे या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष आमच्यासोबत उपस्थित आहेत। आज आपण 11 दिवसापासून या ठिकाणी गणपती बाप्पाची सेवा करत आहोत। उद्या विसर्जनाचा दिवस आहे, आपल्याला कसं वाटतं? कारण वर्षभरापासून आम्ही गणपतीची वाट पाहत असतो आणि मनाभावाने सगळं काही करू शकतो, जितकं परीने करू शकतो तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि विसर्जनाच्या टाईमला मन भरून होते की एवढं सगळं केलं बाप्पा जाणार, पण ते करावंच लागतं। नाही, बाप्पा आपल्या घरी 11 दिवस असतात। 11 दिवसापर्यंत आपण त्यांची खूप सेवा करतो आणि जेव्हा विसर्जनाचा वेळ येते तेव्हा आमचं जड अंतःकरणातून आपल्याला विसर्जन करावं लागते। परंतु पुढच्या वर्षी लवकर या याच्यासाठी सुद्धा आपण साकडे लागतो। पुढच्या वर्षी लवकर या आणि अजून मोठ्या उत्साहाने या असं आम्ही तयार करतो आणि झालं तेवढं आम्ही पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आताच करतो। आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये गणपती बाप्पाचा या ठिकाणी आगमन झाला होता आणि आज 11 दिवस शेवटचा दिवस या ठिकाणी देगलूर शहरामध्ये। उद्या विसर्जनाचा वेळ आहे। तर आपण पाहू शकता आज मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण ठिकाणी महाआरती झालेली आहे आणि आपण पाहू शकता आज संपूर्ण गणेश मंडळाचे या ठिकाणी तरुण तळपदार अध्यक्ष उपाध्यक्ष बालवीर गणेश मंडळाचे या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकता एकदम छान आणि सुंदर श्री गंगापुत्र गणेश मंडळ या वर्षी 69वा वर्ष पदार्पण झालेलं आहे। 1955 पासून आमचे ताटात येऊन बसलेले गणपती आहे। हे भोईगल्लीतले गणपती आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही वृक्ष वाटप केलेलं आहे। वृक्ष संपले आहे, 600 वृक्ष वाटप केलेलं आहे। तरी हे डेकोरेशन अत्याचाराचा विषय आहे। आज 19 वर्ष झालेलं आहे। असंच गणपती 11 दिवस
आपल्याला कसं वाटलं आता उद्या विसर्जनाचा दिवस आहे? अत्यंत दुःख वाटलेलं आहे. गणपती 11 दिवस होता, चांगलं वाटलं. पण आता गणपती चालला तर काय नाही, पुढच्या वर्षी अजून येईल बाप्पा. असंच या राहावं, असंच आमचं चालत राहावं, असंच भक्ती असंच भक्ती चालू राहावं. भोई समाजाचा राजा असं येत राहावं.